Hello friends, very warm welcome in today's lecture. Dear friend, today we are going to start the next topic from the chapter Introduction to Microbiology is nothing but microbes and fuels. मित्रांनो, आतापर्यंत ह्या चॅप्टरमध्ये आपण मायक्रोबचं ॲप्लिकेशन ॲज पर ॲज फूड प्रोडक्ट्स, फूड प्रोसेसिंग मध्ये मायक्रोबचा यूज काय असतो हे आतापर्यंत आपण डिस्कस केलेलं आहे. वन सॉर्ट ऑफ इट इज अ इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. Right now we are using or we are studying the application of microbes as per as environment is considered. As per as environment is considered. आता पहा मित्रांनो, टॉपिक आहे तुम्हाला मायक्रोब्स अँड फ्युएल्स ज्याला आपण म्हणत असतो इंधन. आता डे टू डे लाईफ मध्ये आपण व्हेरियस फ्युएल्सच्या अक्रॉस येतो और वी आर युझिंग व्हेरियस फ्युएल्स इन डे टू डे लाईफ. जसं डेली आपण जे वन ऑफ द फ्यूल यूज करतो सो कॉल्ड LPG, लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस. दिस पर्टिक्युलर फ्युएल इज यूज मेजरली फॉर कुकिंग पर्पज, राईट. आपल्या घरामध्ये आपण जोही गॅस यूज करत असतो, ओके, दॅट इज नथिंग बट द LPG गॅस. याच्या व्यतिरिक्त अदर फ्युएल्स जे आपण यूज करतो लाईक वी कॅन से पेट्रोल असेल, डिझेल असेल, यासारखे फ्युएल्स, फॉसिल फ्युएल वी आर युझिंग पर्टिक्युलरली फॉर ट्रान्सपोर्टेशन पर्पज. कशासाठी यूज करतो मित्रांनो आपण हे फ्युएल्स? ट्रान्सपोर्टेशनसाठी. आता पहा मित्रांनो, हे जे फ्युएल्स मी तुम्हाला कोट केलेले आहेत, LPG असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, ह्या फ्युएल्सला सर्टन ड्रॉबॅक्स आहेत, यांना सर्टन लिमिटेशन्स आहेत. जसं ऑल दीज आर द लिमिटेड सोर्सेस, मीन्स दे गेट एक्झॉस्टेड इन नियर बाय फ्युचर. फ्युचरमध्ये हे डेफिनेटली एक्झॉस्ट होतील, हे संपतील. याच्या व्यतिरिक्त याचं वन ऑफ द लिमिटेशन और वन ऑफ द ड्रॉबॅक इज दॅट इट लीड्स टू पोल्युशन. म्हणून आपल्याला याला अल्टरनेटिव्ह फ्युएल्स यूज करणं मस्ट आहे. मात्र तसं आपण पर्टिक्युलरली असे फ्युएल्स स्टडी करणार आहेत मित्रांनो, जे फ्युएल्स मायक्रोब्सच्या ऍप्लिकेशन्स मुळे प्रोड्यूस केले जातात, मायक्रोबियल डिकॉम्पोजिशन मुळे प्रोड्यूस केले जातात. म्हणजे सर्टन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस जर आपण त्यांच्यावर जर मायक्रोबियल ट्रीटमेंट जर केली तर आपल्याला गुड क्वालिटी ऑफ फ्युएल्स ऑप्टेन होतात. मग असं वन ऑफ द फ्युएल जे मी कोट करतोय मित्रांनो, इट इज नथिंग बट मिथेन. आता पर्टिक्युलरली मिथेनचा यूज जर आज सांगायचं झालं तर पर्टिक्युलरली हे फ्युएल इज यूज फॉर कुकिंग पर्पज. कशासाठी यूज करतो आपण मित्रांनो याला? कुकिंग पर्पज साठी. आता तुमच्या मनात क्वेश्चन निर्माण होईल की सर पर्टिक्युलरली हे फ्युएल कसं प्रोड्यूस केलं जातं, मिथेन गॅस कसा प्रोड्यूस केला जातो? आता पहा, मिथेन गॅस जर प्रोड्यूस करायचं असेल मित्रांनो तर वी नीड ॲग्रिकल्चरल और इंडस्ट्रियल वेस्ट. बऱ्याचशा कंपन्यांमधनं जे वेस्ट मटेरियल बाहेर पडतं मित्रांनो, असं वेस्ट मटेरियल किंवा आपल्या शेतामधनं डे टू डे बेसिसमध्ये निघणारं कुठल्याही प्रकारचं वेस्ट असेल, यासारख्या वेस्टवर जर आपण एनएरोबिक डिकॉम्पोजिशन जर केलं मित्रांनो, एनएरोबिक डिकॉम्पोजिशन जर आपण केलं मित्रांनो, इट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ मिथेन. गॅस, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4. वन ऑफ द बेस्ट फ्युएल फॉर द कुकिंग पर्पज. याच्या व्यतिरिक्त सेकंड फ्युएल जे मी तुम्हाला कोट करतोय मित्रांनो, सो कॉल्ड इट इज नोन ॲज इथेनॉल. मॉलिक्युलर फॉर्म्युला याचा C2H5OH. ओके, इथेनॉल वन सॉर्ट ऑफ इट इज अल्कोहोल. हे अल्कोहोल मित्रांनो आजच्या काळामध्ये या फ्युएलचं खूप जास्त बेनिफिट्स आहेत. आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन जर सांगायचं झालं तर ह्या फ्युएल विषयी आपण लास्ट इयर सुद्धा स्टडी केला मित्रांनो, चॅप्टर नंबर 8 युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स मध्ये. याच्यात
त्या चॅप्टरमध्ये आपण इथेनॉलचं ऍप्लिकेशन असं स्टडी केलं होतं की इथेनॉल हे सहजासहजी मिक्स केलं जातं पेट्रोल अँड डिझेलमध्ये. आज तुम्ही कुठल्याही पेट्रोल पंपवर जा, तिथं पर्टिक्युलरली एक बॅनर लिहिलेलं असतं मित्रांनो. त्या बॅनरवर लिहिलेलं असतं की पर्टिक्युलर पेट्रोल किंवा डिझेलमध्ये 10% इथेनॉल ऍड केलं जातं किंवा 10% इथेनॉल हे ऍड केलेलं असतं. असं तुम्हाला पर्टिक्युलरली तिथे कुठल्याही पेट्रोल पंप किंवा डिझेल पंपवर तुम्हाला ही नोटीस आयडेंटिफाय होईल म्हणजे होईल. आता पर्टिक्युलरली इथेनॉलचं एवढं इम्पॉर्टन्स का ते आपण नंतर डिस्कस करू. पर्टिक्युलरली हे फ्युएल प्रोड्यूस कसं केलं जातं मित्रांनो. याच्या प्रोडक्शनसाठी आपल्याला लागतं मोलॅसेस. मोलॅसेस ज्याला आपण म्हणतो मळी. मोलॅसेस ज्याला आपण म्हणतो मित्रांनो मळी. आता इट माइट बी शुगर मोलॅसेस, इट माइट बी फ्रूट, कुठले फ्रूट किंवा ग्रेन्स असतील त्यांची मळी असेल. तर अशा मोलॅसेसचं आपण काय करतो मित्रांनो, वी आर डुईंग फर्मेंटेशन. And this fermentation carried out with the help of one of the unicellular fungus ज्याला आपण ओळखतो Saccharomyces cerevisiae. ह्या युनिसेल्युलर युकॅरियोटिक फंगसच्या मदतीने जर आपण मोलॅसेसचं फर्मेंटेशन केलं, इट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ सो कॉल्ड इथेनॉल. ओके. आता पहा मित्रांनो, इथेनॉल मी जसं तुम्हाला म्हटलं पर्टिक्युलरली ही फ्युएल, आज तुम्ही जे काही पेट्रोल यूज करतात किंवा जे काही आपण डिझेल यूज करतो, डिझेल यासारख्या फॉसिल फ्युएल्स मध्ये इथेनॉल मिक्स केलं जातं. आणि याच्याशी रिलेटेड तुम्हाला एक्सरसाइज मध्ये सुद्धा एक वन ऑफ द क्वेश्चन विचारला गेलाय. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ मिक्सिंग इथेनॉल. क्वेश्चन नंबर 8 आहे मित्रांनो. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्याच्यात क्वेश्चन नंबर 8B, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ मिक्सिंग इथेनॉल इन पेट्रोल अँड डिझेल. आता इथेनॉल ऍड करण्यामागचे बेनिफिट्स पाहून घ्या मित्रांनो. फर्स्ट बेनिफिट्स असं आहे की पर्टिक्युलरली दिस फ्युएल इज इझी टू प्रोड्यूस. हे फ्युएल प्रोडक्शन साठी जास्त कसरत करावी लागत नाही. आपल्याला काय लागतं मित्रांनो, जास्तीत जास्त मोलॅसेस, कुठल्याही प्रकारची मळी. आणि अशा मळीची जर आपण फर्मेंटेशन केली कोणाच्या मदतीने, सॅकरोमायसिस सेरिव्हिजीच्या मदतीने, इझिली इट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ इथेनॉल. आता याचा ऍडिशनल बेनिफिट्स काय मित्रांनो. ऍडिशनल बेनिफिट्स असं आहे, इट इज अ हाय क्वालिटी फ्युएल. आता हाय क्वालिटी फ्युएल का म्हटलं जातं, बिकॉज इट इज अ स्मोकलेस फ्युएल. स्मोकलेस हे सर्वात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर मित्रांनो, हे सर्वात महत्वाचं बेनिफिट्स आहे. ऍज इट इज अ स्मोकलेस फ्युएल्स, इट कॉजेस लेस एअर पोल्युशन. हे 4 पॉइंट जरी तुम्ही लिहिले मित्रांनो अबाउट इथेनॉल, डेफिनेटली यू विल गेट 2 मार्क्स. फर्स्ट की पर्टिक्युलरली इथेनॉल आपण कसं प्रोड्यूस करतो, बाय द फर्मेंटेशन ऑफ मोलॅसेस विथ द हेल्प ऑफ सॅकरोमायसिस सेरिव्हिजी. इट इज अ युनिसेल्युलर फंगस. फॉर युअर इन्फॉर्मेशन, युनिसेल्युलर फंगस ज्याचं जनरल नेम मी तुम्हाला म्हटलंय, इट इज नथिंग बट बेकर्स ईस्ट. या फंगसच्या मदतीने जर आपण मोलॅसेसचं फर्मेंटेशन केलं, देर इज अ फॉर्मेशन ऑफ इथेनॉल. सो इट इज इझी टू प्रोड्यूस, it is a high quality fuel, and it is a smokeless fuel, so it causes less air pollution. That's why ethanol is mixed with petrol and diesel. Hope so हे सुद्धा तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता थर्ड फ्युएल जे तुम्हाला क्लिअर करतो मित्रांनो, इट इज नथिंग बट हायड्रोजन. थर्ड फ्युएल जे क्लिअर करतो मित्रांनो,
हायड्रोजन ज्याला तुम्ही H2 गॅस म्हणून सुद्धा ओळखतात, H2 गॅस म्हणून सुद्धा ओळखतात मित्रांनो. पर्टिक्युलरली ह्या फ्युएलला फ्युएल ऑफ फ्युचर म्हणून कन्सिडर केलं जातं. फ्युएल ऑफ फ्युचर. आता असं पण का म्हटलं जातं मित्रांनो, याचं बेस्ट एक्झाम्पल तुमचं डायरेक्टली कोरिलेशन गेलं पाहिजे. ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही एनर्जी सोर्स साठी सर्वात महत्वाचा सोर्स कोण आहे मित्रांनो? सन. आणि सनचं कॉम्पोजिशन जर आपण स्टडी केलं तर ऑलमोस्ट सनचं जे मास आहे मित्रांनो, तर सनच्या मासच्या 72% गॅस कुठला आहे तर हायड्रोजन गॅस आहे. 72%. म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो की आपण सन ज्याला वन ऑफ द आपल्या सोलार सिस्टीम मधला स्टार कन्सिडर करतो, तोच स्टार आपल्यासाठी मोस्ट ऑफ द एनर्जी साठीचा वन ऑफ द रिसोर्स म्हटलं तरी काही हरकत नाही, रिन्युएबल सोर्स. आणि असा सोर्स जर आपण कॉम्पोजिशन जर पाहिलं तर त्याच्या मासच्या 72% काय मित्रांनो, त्याच्यात हायड्रोजन. सो सिम्पलेस्ट वे हियर ऑल्सो वी कॅन से हायड्रोजन इज द फ्युचर ऑफ fuel of future, sorry, it is a future fuel or we can say fuel of future. आता हे पर्टिक्युलर फ्युएल कसं प्रोड्यूस केलं जातं मित्रांनो? सहजासहजी दिस फ्युएल इज प्रोड्यूस बाय बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर. फोटोलायसिस कोणाचं? वॉटर. आता वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला वॉटर, ज्याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो H2O, बरोबर. याचं जर आपण बायोफोटोलिसिस जर केलं, बायोफोटोलिसिस आता पहा नावातच आहे बायोफोटोलिसिस. बायो मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एक प्रकारे इथं लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे यूज केले जातात, these are the certain microbes which are certain types of bacteria. Photolysis mean breakdown. Lysis means breakdown आणि फोटो मीन्स लाईट. म्हणजे काही बॅक्टेरिया ज्या लाईटच्या मदतीने ब्रेकडाऊन करतात, आणि हे ब्रेकडाऊन कोणाचं असतं मित्रांनो, तर वॉटरचं. हे ब्रेकडाऊन कोणाचं असतं? वॉटरचं. आणि इथं आपण बायोफोटोलिसिस साठी यूज करतो मित्रांनो सर्टन बॅक्टेरिया. that bacteria perform फोटो रिडक्शन. काय परफॉर्म करतात मित्रांनो? ते फोटो रिडक्शन. मग हे फोटो रिडक्शन कोणाचं होत आहे? अल्टिमेटली हे फोटो रिडक्शन होत असतं मित्रांनो वॉटरचं. आणि हे फोटो रिडक्शन झाल्यानंतर फॉर्म होत असतं हायड्रोजन गॅस. काय फॉर्म होत असतं? हायड्रोजन गॅस. काय फॉर्म होत असतं? हायड्रोजन गॅस विच इज नोन ॲज फ्युएल ऑफ फ्युचर. याच्या व्यतिरिक्त व्हेरियस कंपाऊंड्स आहेत मित्रांनो, व्हेरियस ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. जसं तुम्हाला सांगायचं झालं तर व्हेरियस काइंड्स ऑफ अल्कोहोल्स, इथेनॉल असेल, प्रोपॅनॉल असेल, ब्युटॅनॉल असेल, बरोबर. असे व्हेरियस काइंड्स ऑफ अल्कोहोल्स असतील, ऍसिटोन्स असेल, किंवा सांगायचं झालं तर व्हेरियस ऑर्गॅनिक ऍसिड असतील, किंवा सांगायचं झालं तर पॉलिसॅकराइड्स असतील, फॅटी ऍसिड्स असतील मित्रांनो, फॅटी ऍसिड्स असतील, किंवा पॉलिसॅकराइड्स असतील मित्रांनो. these are produced by using certain microbes. होप सो मित्रांनो मायक्रोब्स आणि फ्युएल्स हा टॉपिक तुम्हाला क्लिअर झाला असेल. ओके मित्रांनो,
नेक्स्ट टॉपिक मायक्रोब्स अँड फ्युएल्स नंतर जो आपण डिस्कस करतोय इट इज नथिंग बायोफ्युएल्स, ज्यांना आपण जैविक इंधन असं सुद्धा म्हणत असतो. जैविक इंधन. आता पहा मित्रांनो, जैविक इंधनाविषयी जर बोलायचं झालं तर मी तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं पिक्चर शो केलेलं आहे. ओके, आता हे पर्टिक्युलरली जैविक इंधन और सो कॉल्ड बायोफ्युएल प्रोड्यूस करण्यासाठी यूज केलं जातं बायोमास. काय यूज केलं जातं मित्रांनो? बायोमास. पिक्चर जर व्यवस्थितपणे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला तिथं बायोमास म्हणून काय शो केलेलं आहे? दीज आर द सर्टन काइंड्स ऑफ प्लांट्स. आता एक्सरसाइज मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारला गेला मित्रांनो, विच प्लांट्स, क्वेश्चन नंबर 8C, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स मध्ये आपल्याला एक क्वेश्चन विचारला गेला मित्रांनो, विच प्लांट्स आर कल्टिवेटेड टू ऑब्टेन बायोफ्युएल्स. विच प्लांट्स आर कल्टिवेटेड टू ऑब्टेन बायोफ्युएल्स. आता पहा मित्रांनो, काही प्लांटची नावं सांगतोय ज्या प्लांटची नावं तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली नाही, पण हे जर आपण आपलं 9th आणि 10th जर स्टडी जर आपला व्यवस्थित असेल मित्रांनो, तर आपण इथेनॉल किंवा मिथेन यासारखे फ्युएल प्रोड्यूस करण्यासाठी जे प्लांट्स यूज करतो तेच प्लांट्स यूज केले जातात बायोफ्युएल प्रोड्यूस करण्यासाठी. मग जसं इथं बायोमास म्हणून जे प्लांटची एक्झाम्पल्स तुम्हाला कोट करतोय ते म्हणजे कॉर्न, ज्याला दुसरं नाव आहे मित्रांनो मेज, ज्याला आपण मका असं म्हणत असतो. त्यानंतर सांगतोय ते म्हणजे शुगर केन, ज्याला आपण एक प्रकारे ऊस असं म्हणत असतो मित्रांनो. त्यानंतर पाम ट्री, इट इज ऑल्सो यूज ॲज अ बायोमास फॉर द प्रोडक्शन ऑफ बायोफ्युएल्स. याच्या व्यतिरिक्त जॅत्रोपा, त्यानंतर सांगायचं झालं तर सोयाबीन, त्यानंतर स्विच ग्रास and rapeseed. These are the particular plants. These are the plants, dear friends, which are used for production of biofuels. आता पहा पर्टिक्युलर मित्रांनो, ह्या पर्टिक्युलर बायोमास म्हणजे ह्या प्लांट्सवर कुठल्या प्रकारची प्रोसेसिंग केली जाते. आता तुम्हाला जी फिगर शो केलेली आहे ही फिगर तुम्हाला पर्टिक्युलरली तुमच्या पेपरमध्ये विचारली जाऊ शकते आणि ही पर्टिक्युलर फिगर कशाशी बिलॉंग करते हे तुम्हाला विचारलं जातं. तर पर्टिक्युलर फिगर ही आपण बायोफ्युएल प्रोडक्शनसाठी यूज केला जातो. बायोफ्युएल प्रोडक्शनची ही पर्टिक्युलर पिक्चर मित्रांनो, म्हणजे बायोफ्युएल्स कसे प्रोड्यूस केले जातात. मग बायोफ्युएल प्रोड्यूस करण्यासाठी मी जसं म्हटलं आपल्याला रिक्वायरमेंट येते म्हणजे बायोमास म्हणजे प्लांट्स. मग ह्या पर्टिक्युलर बायोमासचं काय केलं जातं मित्रांनो, तर हे हार्वेस्ट केले जातात. यांचं काय केलं जातं? हार्वेस्टिंग. व्यवस्थितपणे जर पिक्चर पाहिलं तर ते प्लांट्स एक प्रकारे काय केले गेलेले आहेत? कटिंग केल्यानंतर म्हणजे हार्वेस्टिंग केल्यानंतर, मळणी केल्यानंतर पर्टिक्युलरली ह्या प्लांट्सवर काय केलं जातं मित्रांनो? थ्रेशिंग. त्याचे पीसेस केले जातात, म्हणजे त्याचं जे हार्ड कव्हरिंग असतं ज्याला आपण साल म्हणतो ते रिमूव्ह केलं जातं, त्याचं थ्रेशिंग केलं जातं. थ्रेशिंग केल्यानंतर पर्टिक्युलरली ह्या प्लांट्स पासून ऑब्टेन केलं जातं सेल्युलोज. काय ऑब्टेन केलं जातं? सेल्युलोज. काय ऑब्टेन केलं जातं मित्रांनो? सेल्युलोज. आणि इंडस्ट्रीज मध्ये याच्यावर केमिकल प्रोसेसिंग केल्यानंतर सेल्युलोज पासून शुगर ऑब्टेन केली जाते. जी शुगर तुम्हाला वेल नोन आहे मित्रांनो ती म्हणजे ग्लुकोज. काय ऑब्टेन केलं जातं? ग्लुकोज ही शुगर ऑब्टेन केली जाते. ओके. आणि ह्या पर्टिक्युलर शुगरचं मग काय केलं जातं मित्रांनो? एक प्रकारे आपण म्हणू शकतो याच्यावर केलं जातं फर्मेंटेशन. काय केलं जातं याचं? फर्मेंटेशन. काय केलं जातं याचं? फर्मेंटेशन.
का तुम्हाला दिलेल्या पिक्चरमध्ये लिक्विड फ्युएल प्रोडक्शन थ्रू फर्मेंटेशन अशी लेबलिंग दिलेल्या पिक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे ऑब्झर्व होत असेल मित्रांनो. लिक्विड फ्युएल प्रोडक्शन थ्रू फर्मेंटेशन. आता फर्मेंटेशन साठी डेफिनेटली तुम्हाला तिथं मायक्रोब्स पण शो केलेले आहेत, जे आपण सहज म्हणू शकतो सॅकरोमायसेस सेरिविजी. हे मायक्रोब सुद्धा आपण यूज करू शकतो फॉर फर्मेंटेशन ऑफ दिस शुगर. डेफिनेटली वी विल गेट, आपल्याला प्रोड्यूस होत असतं मित्रांनो मग बायोफ्युएल्स. राईट. आता पहा, हे बायोफ्युएल जर विचारात घेतलं मित्रांनो, हे बायोफ्युएल जर तुम्ही जर विचारात घेतलं, इट इज अ वन सॉर्ट ऑफ लिक्विड फ्युएल. It might be in the form of ethanol. मग हे पर्टिक्युलर लिक्विड किंवा बायोफ्युएल आपण कुठं यूज करू शकतो? वी आर युझिंग इट इन अ एरोप्लेन. We are using this biofuel particularly in a, we can say, vehicles and cars. व्हेकल्स, मोठमोठे जे व्हेकल्स असतात मित्रांनो त्यांच्यामध्ये किंवा कार्स मध्ये इथं आपण पर्टिक्युलरली हे फ्युएल्स यूज करतो. आता ह्या पर्टिक्युलर फ्युएलचे एवढं इम्पॉर्टन्स का? वाय दिस फ्युएल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन नेचर. आता पहा मित्रांनो, हे फ्युएल जर सांगायचं झालं तुम्हाला, दिस पर्टिक्युलर फ्युएल इज अवेलेबल ॲज अ सॉलिड फ्युएल. हे आपल्याला सॉलिड फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल होतं, जसं फॉर एक्झाम्पल इन द फॉर्म ऑफ कोल, डंग ज्याला आपण एक प्रकारे शेण म्हणतो, और इन अ क्रॉप रेसिड्यू, यांच्यापासून सुद्धा हे आपल्याला अवेलेबल होऊ शकतं, क्रॉप रेसिड्यू. ओके, वी कॅन ऑब्टेन दिस फ्युएल इन द फॉर्म ऑफ लिक्विड. तुम्ही लिक्विड स्वरूपात सुद्धा हे फ्युएल ऑब्टेन करू शकता, जसं आपण इथेनॉलचं एक्झाम्पल दिलेलं आहे, लाईक व्हेरियस अल्कोहोल्स, जसं आपण प्रिव्हियसली डिस्कस केलं अबाउट इथेनॉल, बरोबर, किंवा व्हेजिटेबल ऑइल असतील, व्हेजिटेबल ऑइल्स असतील, और it might be available in the form of gaseous fuel, like gobar gas, and we can say coal gas, like gobar gas, or we can say coal gas. आता पहा मित्रांनो, याच्याशी रिलेटेड आपल्याला एक्सरसाइज मध्ये एक क्वेश्चन विचारला गेला आहे, which fuels obtained from बायोमास. बायोमास पासून आपण सहजासहजी बायोफ्युएल्स प्रोड्यूस करतो. इट माइट बी इन द फॉर्म ऑफ सॉलिड, लिक्विड और गॅसियस स्टेट. दीज आर द डिफरंट बायोफ्युएल्स, ज्यांची एक्झाम्पल्स तुम्हाला कोट केले, लाईक कोल, डंग, क्रॉप रेसिड्यू, और लिक्विड लाईक अल्कोहोल, व्हेजिटेबल ऑइल्स, गॅसेस लाईक गोबर गॅस अँड कोल्स. इथं तुम्ही मिथेन सुद्धा कन्सिडर करू शकता. ओके, आता पहा मित्रांनो, पर्टिक्युलरली या बायोफ्युएलचं मी तुम्हाला म्हटलं एवढं इम्पॉर्टन्स काय, या पर्टिक्युलर बायोफ्युएलचं एवढं इम्पॉर्टन्स काय मित्रांनो, पर्टिक्युलरली या बायोफ्युएलचं एवढं इम्पॉर्टन्स काय, पर्टिक्युलरली लक्षात ठेवायचं मित्रांनो, दीज आर द गुड सोर्स ऑफ रिन्युएबल एनर्जी, गुड सोर्स ऑफ रिन्युएबल एनर्जी. डोक्यात फिट राहू द्यायचं, इट इज अ गुड सोर्स. ही फ्युएल्स आपण परत निर्माण करू शकतो. ओके, दे आर इझिली अवेलेबल, सहजपणे आपण त्यांना मिळवू शकतो. ओके, दे आर अवेलेबल इन अ प्लेंटी ऑफ क्वांटिटी मध्ये
ते अवेलेबल आहेत मित्रांनो. ते अवेलेबल इन अ प्लेंटी ऑफ क्वांटिटी और प्लेंटी, दे अवेलेबल इन अ ट्रिमेंडस अमाऊंट. ओके. याच्या व्यतिरिक्त यांचं जर सर्वात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर सांगायचं झालं, दे आर रिलायबल फ्युएल्स ऑफ फ्युचर. रिलायबल फ्युएल्स ऑफ फ्युचर. आता जसं रिलायबल हा शब्द का वापरला गेला, आपण कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसचा विचार करू मित्रांनो. लाईक कोल असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल. जसं आपण म्हटलंय दे आर एक्झॉस्टेबल एनर्जी सोर्सेस. एक असा काळ आहे की यासारखी कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस संपतील. बट आपण बायोफ्युएलचा जर विचार केला, दे आर रिलायबल, दे आर ट्रस्टवर्थी. म्हणजे काय, ते आपण परत परत निर्माण करू शकतो. आपण परत परत हे एनर्जी रिसोर्सेस निर्माण करू शकतो. ओके मित्रांनो. तर पर्टिक्युलरली ह्या टॉपिक रिलेटेड आपल्याला एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 8 आन्सर द फॉलोइंग मध्ये 2 क्वेश्चन्स आहेत की पर्टिक्युलरली बायोफ्युएल प्रोड्यूस करण्यासाठी कुठल्या प्रकारचे प्लांट्स यूज केले जातात. प्लांट्स लाईक कॉर्न, शुगर केन, पाम, जात्रोपा, सोयाबीन, स्विच ग्रास, रेपसीड यासारखे प्लांट्स हे बायोमास किंवा बायोमास म्हणून यूज केले जातात फॉर बायोफ्युएल प्रोडक्शन. मग बायोफ्युएल प्रोडक्शन कसं केलं जातं, तर ह्या पर्टिक्युलर प्लांटचं काय केलं जातं, अगोदर हार्वेस्टिंग म्हणजे कटिंग, त्यानंतर थ्रेशिंग म्हणजे काय, त्याचे पीसेस तयार केले जातात, अनवॉन्टेड मटेरियल रिमूव्ह केले जातात. त्यानंतर थ्रेशिंग नंतर काय रिमूव्ह केलं जातं किंवा काय मिळवलं जातं, सेल्युलोज. सेल्युलोजवर केमिकल प्रोसेसिंग करून काय मिळवलं जातं मित्रांनो, शुगर. शुगरवर नंतर काय केलं जाते, ही शुगर कुठली, ग्लुकोज. याच्यावर केलं जातं फर्मेंटेशन. पिक्चर मध्ये तुम्हाला मायक्रोब्स पण शो केले आहेत. आणि याच्यापासून आपण लिक्विड फ्युएल ऑब्टेन करतो, ज्याला आपण बायोफ्युएल्स असं सुद्धा म्हणतो. हे पर्टिक्युलर फ्युएल आपण एरोप्लेन, व्हेकल्स, कार्स मध्ये सुद्धा यूज करतो. मग हे पर्टिक्युलर बायोफ्युएल्स आपण म्हणतो which fuels obtained from the biomass. बायोफ्युएल्स ऑब्टेन केले जातात, दे माइट बी इन द फॉर्म ऑफ सॉलिड, लिक्विड और गॅसियस टाइप. मग त्यांची एक्झाम्पल्स कोट करून द्यायची. मग ह्या फ्युएलचं एवढं इम्पॉर्टन्स काय मित्रांनो बायोफ्युएलचं, तर त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलं मी तुम्हाला. फर्स्ट, इट इज अ गुड सोर्स ऑफ रिन्युएबल एनर्जी. सेकंड, इझिली अवेलेबल आहे. थर्ड, प्लेंटी इन अ क्वांटिटी, प्रचंड प्रमाणात आपण ते प्रोड्यूस करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं, रिलायबल फ्युएल्स ऑफ द फ्युचर. ओके. सो आजच्या लेक्चर मधलं तुम्हाला मायक्रोब्स अँड फ्युएल्स अँड बायोफ्युएल्स हे क्लिअर झालं असेल. इफ यू हॅव एनी डाउट्स, फील फ्री टू आस्क एनी टाइम. टिल देन, टेक केअर ऑफ yourself and your family. Have a nice day. Thank you.